जाम भारी एक्सपिरियन्स होता हा. मजा आली मेट्रोमध्ये. आतमधून खूप काही बघायला भेटलं. मी दाखवतो तुम्हाला व्हिडिओमध्ये, तुम्ही बघा जरासं. आता हे इथून एक्झिट आहे. माझी गाडी बंद पडली म्हणून मला मेट्रोने प्रवास करावा लागणार आहे आज. बघूयात. हे खारघर गावचं मेट्रोचं स्टेशन आहे. जाम गरमी. सकाळच्या आता 9:30 वाजत आलेले. 9:30 वाजायच्या सुमारामध्येच गाडी बंद पडली. इथून स्टेअरकेस आहेत. तिकीट काउंटरवरून आपण तिकीट घेतलेलं आहे. तिकीट थांबा दाखवतो. अशा प्रकारे तिकीट आहे इथे. कुठे गेलं? अरे हे खालते जायचं चेअर आहेत. अशा प्रकारे इथं तिकीट काउंटर आहे. तिकीट आहे हे. हे तिकीट तिथे लावायचं. पास असतो. तिकीट आहे आता स्टेशनवरून एक्झिट. आणि आपल्या तिकीटाचं एक खास कमाल आहे. आपल्याकडे जर तिकीट आहे तर तिकीटाने हे जे दिसतं ना, हे मला तिकीट लावायचं. प्लॅटफॉर्म नंबर 2 इथं आल्याच्या नंतर जरा सिस्टमच वेगळी आहे यांची. चायला हा प्लॅटफॉर्म नंबर 2 वरून आपल्याला CBDला जाण्यासाठी मेट्रो लागणार आहे. या प्लॅटफॉर्मवरून आतमधून आल्याच्या नंतर या प्लॅटफॉर्मवरून आपल्याला मेट्रो लागणार आहे, जी बेलापूरला जाण्यासाठी लागेल. इथून या स्टेअरकेस आहेत. या स्टेअरने वर जायचं. इथं लोकल 15-15 मिनिटांनी आहे. म्हणजे ट्रेन लोकल बोलल्याच्या नंतर आपल्याला मुंबईचीच लोकल आठवते. पण सध्या आता मेट्रो झालेल्या आहेत आपल्या नवी मुंबईमध्ये. तर मेट्रो बोललं पाहिजे लोकलपेक्षा. बेलापूर टर्मिनल तिथं लागलेलं आहे बघा. हे ह्याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे बेलापूर टर्मिनल इंडिकेट. वा 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 वा, जबरदस्त 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 जबरदस्त. मी एकटाच प्रवासी दिसायला लागलो इथे पूर्ण अख्ख्या प्लॅटफॉर्मला. ते पण गाडी बंद पडलेली. बोललं चला एखादा राऊंड मारू. आता नवीन मेट्रो झाली तर मेट्रोचा प्रवास करूया. जोरदार आहे एकदम जोरदार आहे. सगळं सिस्टमॅटिक आहे. कॅमेरे आहेत. वरती 2 गार्ड आहेत प्लॅटफॉर्मला. हे बघा, हे 2 गार्ड आहेत. इकडे एक थांबलाय, इकडे एक थांबलाय. 2 गार्ड आहेत. आपत्कालीन संपर्क केंद्र इमर्जन्सीसाठी इथं सगळं एकदम सिस्टमॅटिक केलेलं आहे. हे बघा इथं पण दिलेलं आहे. सगळं सिस्टमॅटिक लिहिलेलं आहे. इथं येणारी मेट्रो जी आहे, म्हणजे इथं येणाऱ्या मेट्रो लाईन पेनघरपासून ते बेलापूर टर्मिनलपर्यंत आहे. म्हणजे स्टार्टिंग होतं पेनघरपासून ते एंड होतो बेलापूर टर्मिनल्सला. वा वा वा, कॅमेरे आहेत वरती. डिजिटल आहे. बा इथून दाखवतो जरा काय काय आहे ते.
बघू आता काय होतं ट्रेन आल्याच्या नंतर. मध्ये बसल्यावर कसं वाटतं, ट्रेनमध्ये बसल्याच्या नंतर मधून बाहेरचं दृश्य कसं दिसतं बघू आपण. इथं काय दिलंय, काहीतरी हाय मॅप बिप दिला इथं. खारघर गावचा आपत्कालीन निर्माण योजना काहीतरी आहे त्यामुळं आहे. असं वाटतं डिस्प्ले लावला, पण ते डिस्प्ले नाही आहे, ते प्रिंटिंग आहे. बाहेर जाण्यासाठी डायरेक्ट एक्झिट पण आहे. लेस लपडा आहे. 15 मिनटं बोलल्याच्या नंतर ठीक आहे. आता सध्या कसं जास्त लोक प्रवास करत नाहीत मेट्रोने, तर ज्यावेळेस लोक मेट्रोने प्रवास करतील तर त्यावेळेस मेट्रोच्या स्टेशनवरती पण जास्त गर्दी होईल. तिकीट पण खूप कमी आहे, म्हणजे इथून खारघर गावापासून ते बेलापूर टर्मिनसपर्यंत फक्त 20 रुपये तिकीट आहे. सॉरी 20 रुपये तिकीट आहे. त्याच्यानंतर हे असे ॲरो पण दिलेले आहे तिथं. या ॲरोनुसार मध्ये चढायचं, म्हणजे इथे हा ॲरो दिला बोलल्याच्या नंतर इथं ट्रेन थांबल्याच्या नंतर लोक इथून बाहेर येतील या ॲरोनुसार, आणि या ॲरोनुसार पण बाहेर येतील आणि आतमध्ये जाऊ शकतील असं आहे. हे आल्याच्या नंतर आपल्याला आतमध्ये जायचं. हो भाई, 20 रुपये वसूल. फुल थंड थंड AC. मस्त मस्त मस्त, एकदम भारी जोरदार वाटलं. एकदम प्रवास करून, मेट्रोने प्रवास करून एकदम जोरदार वाटलं. आता इथून सरळ आपल्याला जायचं आहे बाहेर. आता इथून खालती उतरत आहोत आपण. गेट, हा एक्झिट गेट आहे. हा एक्झिट गेट, इथे कुपन ठेवायचं, मग ते डोर ओपन होतं. ह्याच्यात टाकायचं, हे टाकलं, दरवाजा उघडला, बाहेर निघाले.
आलोच.